नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कोकणातील लोकप्रिय नारळ फोडी स्पर्धेचा नागावात रंगणार थरार। नागाव बीच येथे 21 ऑगस्ट रोजी भव्य नारळ फोडी स्पर्धेचे शानदार आयोजन। अलिबाग तालुक्यातील नागाव बीच येथे कोकणातील लोकप्रिय आणि पारंपरिक नारळ फोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सचिन शरद राऊळ व राकेश अनंत राणे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेला यंदाही मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असून नारळ फोडीच्या थरारासोबत कोकणातील पारंपरिक खेळाची रंगत अनुभवायला मिळणार आहे। या स्पर्धेचे आयोजन 21 ऑगस्ट 2026 रोजी श्री सोमेश्वर मंदिर क्रीडांगण नागाव बीच अलिबाग येथे करण्यात आले आहे। स्पर्धेत दुपारी 2 वाजता गडगडी नारळफोडी तर संध्याकाळी 6 वाजता हातावरची नारळफोडी स्पर्धा होणार आहे। गडगडी नारळफोडी व हातावरची नारळफोडी स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत। तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांसाठी विशेष पारितोषिकेही आकर्षण ठरणार आहेत। नागाव बीच परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून या पारंपरिक खेळाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यंदाच्या स्पर्धेतही रायगड जिल्ह्यासह परिसरातील अनेक स्पर्धक सहभागी होण्याची शक्यता आहे। कोकणातील पारंपरिक क्रीडा संस्कृती जपण्यासोबतच नव्या पिढीपर्यंत हा अनोखा खेळ पोहोचवण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे। स्पर्धेसाठी 20 ऑगस्ट 2026 ही नोंदणीची अंतिम तारीख असून इच्छुक स्पर्धकांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। कोकणची परंपरा, नारळ फोडीचा थरार आणि विजेतेपदाची रंगत अनुभवण्यासाठी नागाव बीच सज्ज झाला असून या भव्य स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी धम्मशील सावंत, अलिबाग। दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा 21 तारखेला म्हणजे येत्या शुक्रवारी आहे आणि ही 2 प्रकारात स्पर्धा आहे। एक तर ही खेळी नारळाची स्पर्धा आहे आणि ही 2 प्रकारात म्हणजे एक गडगडी नारळ स्पर्धा आणि एक हातावरची नारळ स्पर्धा, अशा 2 प्रकारात ही आपण स्पर्धा घेतोय आणि लोकांच्यात उत्साह आहे। कारण मी मागील अनेक वर्ष ही स्पर्धा ठेवत आलोय आणि आता तर मी जिल्हा परिषद सदस्य झालोय, त्यामुळे आणखी हा आनंद द्विगुणित करण्यासाठी माझी जनता, माझे मित्रपरिवार तयार आहेत। तर ह्या स्पर्धेला तुम्ही यायचं आहे आणि मी खरोखर कोकणवासियांना सांगेन की ह्या स्पर्धेसाठी अगदी मुंबईपासनं, ठाणेपासनं ते पूर्ण तुमचा रेवस रेड्डीचा गणपती मंदिर आहे तिथपर्यंत कोकणातील बरेचसे सहभाग घेतात स्पर्धक आणि ह्याच्यामध्ये स्वतःचे नारळ स्वतः आणायचे असतात। त्यामुळे ह्या नारळांची खासियत पण वेगळी असते, कारण प्रत्येक नारळ हा साईज आणि त्याची फुटल्यानंतरची कल्टी ही साईज तुम्ही बघत राहिलं म्हणजे अविस्मरणीय असतं आणि खेळ खेळायला, कोकणातला खेळ खेळायला एवढा आनंद येतो। कारण आम्ही या नारळ सुपारीच्या बागेत राहणारी लोक आहोत। आमचं पूर्ण आयुष्य या नारळ सुपारीच्या बागेतच गेलं आहे आणि आम्ही त्यामुळे हे नारळ आणि स्पर्धा हा योग दरवर्षी मी श्रावण महिन्यात जुळून आणतो आणि त्याची आता एक रूपांतर भव्य झालं आहे, त्याचा पण मला आनंद आहे। स्पर्धेची तयारी कशी आहे एकूण? स्पर्धेची तयारी जोरदार चालू आहे। आता सभा मंडप, स्टेज आणि हे सगळं चालू आहे, ट्रॉफीज वगैरे सगळे आलेले आहेत आणि आता फक्त उत्सुकता आहे ती स्पर्धेची। आणि एकूणच रायगडसह कोकण आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक येतात। मागील वर्षी कुठून स्पर्धक आलेले, यावर्षी? मागच्या वेळी ह्या स्पर्धेचे विनर जे होते ते आचरेकर म्हणून होते, मला वाटतं ते मालवणचे होते। मालवणवरनं ते स्पर्धक आलेले आणि ते विजयी ठरलेले। पण ह्या स्पर्धेसाठी आमचे स्थानिक नागावचे, आक्षी, साखरगाव आहे, चौल, रेवदंडा, आवास्थळ अशा भागातनं पण बरेचसे स्पर्धक असतात जे यात एकदम ख्यातनाम आहेत। म्हणजे त्यांनी बरेचशा ठिकाणी अशा स्पर्धा गाजवल्यात आणि बक्षिसं घेतलेली आहेत। एकूणच स्पर्धक आणि जनतेला जे चाहते आहेत नारळ फोडीचे त्यांना काय आव्हान आहे? मी सर्वांना विनंती करेन की ही आपली स्पर्धा आहे, नागावकरांची स्पर्धा आहे, चौलकरांची स्पर्धा आहे, तर मी सांगतो कोकणवासियांची स्पर्धा आहे। तर मी सांगतो ह्या स्पर्धेला तुम्ही सगळ्यांनी यावं आणि लाईव्ह बघावं। मी हे यूट्यूब लाईव्ह पण असतं, पण लाईव्ह यावं आणि बघावी, खूप मजा येते आणि हा आपला कोकणवासियांचा खेळ आहे, हा आपण जपला पाहिजे असंच माझं म्हणणं आहे।